हां, गुड मॉर्निंग गाईज. लास्ट टाईम आपण टी टी एल नॉरगेट सर्किट बघितलं. याच्यामध्ये आय सी होती कोणती? ती टी टी एलची आय सी आहे 7402 नॉरगेटची. ओके, ते बघितली. तर आता आपण काय बघूयात? आता बघूयात ओपन कलेक्टर टी टी एल सर्किट. म्हणजे ओपन कलेक्टर टी टी एल सर्किटची डायग्राम बघूया. ट्रान्झिस्टर आहे इथं, म्हणजे ट्रान्झिस्टर लॉजिकची. मग बघू. मॅन्युफॅक्चरर स्पेसिफाईज टी टी एल गेट चिप विथ द स्पेसिफिकेशन्स. मॅन्युफॅक्चरर काय केलेलं असतं, जे टी टी एल लॉजिक गेट आहेत तर त्या चिपचं स्पेसिफिकेशन दिलेलं असतं. वेदर टी टी एल चिप इज ओपन कलेक्टर टाईप ऑर स्टँडर्ड टी टी एल टोटेम पोल टाईप. तर टी टी एलचं जे चिप आहे ते कोणतं, एक तर ओपन कलेक्टर टाईप आहे की स्टँडर्ड टी टी एल टोटेम पोल टाईप आहे, असं दिलेलं असतं. अँड ओपन कलेक्टर टी टी एल टाईप सर्किट इज सिमिलर टू दॅट ऑफ स्टँडर्ड टी टी एल. तर ओपन जे कलेक्टरचं टी टी एल टाईप आहे तो कसं सारखंच आहे, कसं स्टँडर्ड टी टी एल सारखं. फक्त काय, ओनली द आउटपुट स्टेज इज डिफरन्स. म्हणजेच काय, याच्यामध्ये जे आउटपुट स्टेज आहे जे टोटेम पोल अरेंजमेंटची आहे ते आपण ओपन सर्किटची ओपन कलेक्टर टी टी एलचे असणार आहे. तेवढं त्याच्यामध्ये काय असणार आहे, थोडंसं डिफरंट आहे. इन्स्टेड ऑफ टोटेम पोल आउटपुट स्टेज इट कंटेन्स ओनली वन ट्रान्झिस्टर T4. मग टोटेम पोल जे अरेंजमेंट घेतले आपण, जे ट्रान्झिस्टर वापरले होते T3, T5, T3 आणि T4, त्याच्यामध्ये डायोड वापरलं होतं, राईट. तर त्या अरेंजमेंटऐवजी फक्त एकच ट्रान्झिस्टर वापरलेलं असतं. कोणतं? दॅट इज T4 विथ कलेक्टर ओपन. त्याचं जे कलेक्टर आहे त्याचं कलेक्टर आपण ओपन ठेवतो ॲज अ टर्मिनल वाय. म्हणजे त्याला ओपन कलेक्टर ठेवलेला असतो आणि त्याला आउटपुट वाय टर्मिनल म्हणून देतो. त्याच्यामध्ये बघू. फिगर 3.6 शोज 2 इनपुट ओपन कलेक्टर. आता जी फिगर 3.6 आहे ते आपण 2 इनपुट ओपन कलेक्टर टी टी एल नॅन्ड गेट आहे. याच्यामध्ये फिगरमध्ये 3.6 काय, 2 इनपुट ओपन कलेक्टर टी टी एल नॅन्ड गेट. म्हणजे टी टी एल नॅन्ड गेट वापरलेलं आहे. त्याचं जे 2 इनपुट आहे ते ओपन कलेक्टर आहे, राईट. 2 इनपुट म्हणजे 2 इनपुट आहे ओपन कलेक्टर टी टी एल नॅन्ड गेट, म्हणजे ओपन कलेक्टरवाला. सिन्स द कलेक्टर ऑफ T4 इज ओपन. म्हणजे याच्यामध्ये काय, कलेक्टर ऑफ T4 ओपन, the gate remains off until an external pull-up collector register is connected to the output as shown. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, काय असतं, जर ओपन कलेक्टर असेल T4 तर तो जो गेट आहे तो ऑफ असतो. कुठपर्यंत? जोपर्यंत एक्सटर्नल पुलअप कलेक्टर रजिस्टर कनेक्ट करत नाही आउटपुटला तोपर्यंत. ओके. तर आता याच्यानंतर आहे बघूयात ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. नंतर बाकीचं आपण बघूयात, राईट. तर याच्यामध्ये आहे की ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज. व्हेन अ नंबर ऑफ गेट्स आर ऑरेड टुगेदर then we can connect a open collector gate to eliminate the final OR gate as shown in figure 3.7. आता याच्यामध्ये ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज बघूयात. तर याच्यामध्ये ॲडव्हान्टेज काय, व्हेन अ नंबर ऑफ गेट ऑर गेट्स आर ऑरेड टुगेदर, द अदर नंबर ऑफ गेट ऑरेड केलं टुगेदर व्हेन टुगेदर देन वी कॅन कनेक्ट अँड ओपन कलेक्टर गेट. म्हणजे ऑरेड केलेले जे नंबर ऑफ गेट आहेत त्याच्याऐवजी जर आपण ओपन कलेक्टर गेट वापरलं टू इलिमिनेट द फायनल ऑर गेट, म्हणजे तर आपल्याला जो फायनल ऑर गेट आहे तो काय करता येतं, इलिमिनेट करता येतो. ओके, ॲज शोन इन फिगर 7. म्हणजे याच्यामध्ये बघा किती गेट वापरलेले, इथं नॅन्ड गेट वापरलेले 4, राईट. त्याला 1 2 इनपुट, नंतर पहिल्याला 1 2 इनपुट, दुसऱ्याला 3 4 इनपुट, चौथ्याला 5 6 इनपुट आणि
7 8 इनपुट असं आहे. तर 3 नॅन्ड गेट काय केलं ते कॉमन केले आणि एक जे ऑर गेट आहे आणि नंतर जो शेवटचा जो नॅन्ड गेट आहे तो एक घेतला आणि नंतर काय केलं आपण तर त्याच्यामध्ये त्याच्याऐवजी जे ओपन कलेक्टर म्हणजे याच्यामध्ये एक ट्रान्झिस्टर घेतलं, त्याचं एक इनपुट दिलं राईट आणि नंतर त्याचं कलेक्टर नंतर दुसऱ्या ट्रान्झिस्टर कलेक्टर तिसऱ्या ट्रान्झिस्टरचं कलेक्टर कॉमन केले आणि त्या तिन्ही नॅन्ड गेटच्या ऐवजी आपण 3 काय वापरलं ट्रान्झिस्टर वापरले आणि त्याला एकच इनपुट दिले बेसला आणि त्याचे जे इमिटर आहे इमिटर ओपन ठेवले आणि कलेक्टर कॉमन करून त्याच्या थ्रू आउटपुट घेतला आणि जर आउटपुट घ्यायचं असेल तर मग ते काय एक पुलअप रजिस्टर आउटपुटला त्या आउटपुटला आणि VCCला कनेक्ट करून ग्राउंड म्हणजे त्याच्या थ्रू केलं आणि त्याच्या थ्रू आपल्याला आउटपुट मिळतं राईट. आणि नंतर बघूयात द डिसॲडव्हान्टेज ऑफ दिस अरेंजमेंट इज व्हेन सच अ ऑरिंग इज then the required pull-up register value is high. जेव्हा अशी ऑरिंग आपण डिसॲडव्हान्टेज काय आहे जेव्हा आपण ऑरिंग वापरतो अशी कशी म्हणजे ही 3 नॅन्ड गेट वापरून डायरेक्ट आपण ट्रान्झिस्टर वापरलेत तर तसं अरेंजमेंट आपण इथं 3.7 जी फिगर आहे त्याच्या कोणत्या साईडला दिलेला आहे त्याच्या राईट साईडला. तर आपल्याला काय लागतं हाय व्हॅल्यूचं काय लागतं पुलअप रेजिस्टर लागतं. देअरफॉर हाय रेजिस्टन्स अँड स्टे कॅपॅसिटन्स ऑफ ईच ट्रान्झिस्टर प्रोड्यूस अ लॉंग टाईम कॉन्स्टंट. म्हणजे असं जर वापरलं तर आपण हाय व्हॅल्यूचं पुलअप रेजिस्टर जर वापरलं तर टाईम कॉन्स्टंट काय असणार आहे त्याचं आणि स्टे कॅपॅसिटर तर त्याचं हाय असणार म्हणजे T=R/C असणार आहे आणि विच मेक्स टाईम टू चेंज द स्टेट ऑफ रिझल्टिंग इन लो स्पीड. म्हणजे काय होतं तर त्याच्यामुळं टायमिंग जो आहे तो टाईम जास्त लागतो याचा प्रोपोगेशन डिले आणि त्याच्यामुळं त्याची स्पीड काय होते लो होते आणि इट इन्क्रीजेस द प्रोपोगेशन डिले. त्याच्यामुळं याचा जो प्रोपोगेशन डिले तो काय होतो इन्क्रीज होतो. आता लास्ट टाईम 3.6 जी फिगर आहे ओपन कलेक्टर ते त्याच्याबद्दल बघूयात. याच्यामध्ये काय जो T1 आहे तो काय आहे मल्टी इमिटर वापरलेला आहे T1. नंतर T2 जो आहे T2 ॲज इट इज दिलेला आहे जसं आपण नॅन्ड गेट्स दाखवलं होतं ना TTL तसं. आणि नंतर जो T2चा जो इमिटर आहे तो इमिटर T4च्या बेसला दिले आणि इथं T3 नाही वापरला आणि T4ला काय केलं डायरेक्ट ओपन कलेक्टर त्याचा जो कलेक्टर आहे तो ओपन ठेवलेला आहे राईट. आणि तेच सर्किट आपल्याला राईट साईडला कसं लिहितं म्हणजे T4 कसं दाखवता येतं बेसचा सिम्बॉल नंतर T4 जो आहे T4 तर इमिटर ग्राउंड केलेला आहे आणि T4चा जो कलेक्टर आहे त्याला आउटपुट दिले आहे आणि त्याला जो पुलअप रजिस्टर असतो तो पुलअप रजिस्टर काय कनेक्ट करावा लागतो जेव्हा त्याला काय ठेवायचं असेल जेव्हा त्याला ऑफ ठेवायचं असेल तेव्हा. ओके हां सॉरी T4 काय असतं ओपन कलेक्टर जे आउटपुट आहे तो ऑफ असतं जोपर्यंत आपण पुलअप जो रेजिस्टर आहे तोपर्यंत कनेक्ट करत नाही तोपर्यंत तो T4 हा ऑफ असतो आणि पुलअप रेजिस्टर जर कनेक्ट केलं तर ते ऑन होतं. क्लिअर. तर हे आपण डिस्कस केलं ओपन कलेक्टर TTL. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया ट्रायस्टेट लॉजिक सर्किट. ओके आपण स्टॉप करूयात.